200ला पब्लिक, केवढी मोठी आहे 200चे 3 आहेत. आणि मुशी मावशी कसे? मुशी 200ला एक, 200ला एक आहे, 100ला 4. 100ला 4 गोड्या मासाचे. बिलजे कैसे? 50ला. आणि शिंपल्या 50-50ला. तर इकडे ना आता सर्वजण जेवायलाच बसलेले आहे. दादा इकडे, आई आहे, पप्पा आहेत. हे कशी झाली टेस्ट? मस्त या जेवायला. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि आता ना आपण चाललेलो आहोत मच्छी मार्केटमध्ये मच्छी आणायला. आज जरा पाऊस कमी झालेला आहे. 2-3 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस पडत होता. तर बोला आज जाऊन येऊया, बघूया मच्छी मार्केटमध्ये काय काय मच्छी आलेली आहे ती. आणि मंडळी, भरपूर जणांचे ना असे कमेंट असतात की तुम्ही गुरुवारची मच्छी कशी करता. तर मंडळी, आपली जी व्हिडिओ असते ना ती एक दिवसा अगोदर शूट केलेली असते. म्हणजे आज आहे बुधवार, तर तुम्ही उद्या व्हिडिओ ती पाहणार म्हणजे गुरुवारी. पण भरपूर जण वाटतं की ती गुरुवारी आपण मच्छी केलेली असते, तर तसं नसतो. व्हिडिओ ना एक दिवसा अगोदर शूट करून ती दुसऱ्या दिवशी अपलोड करावी लागते. एकाच दिवशी व्हिडिओ शूट करून अपलोड नाही होऊ शकत. तर भरपूर जणांना तो गैरसमज होतो. आपण ना नेहमी असे वार पाळत असतो. गुरुवार झालं, सोमवार झालं, फक्त मच्छीच्या दिवशीच मच्छी करतो. तर आता फटफट जाऊया. मी तर निघालेलो आहे, आई पण आता निघत होती. बघूया मच्छी मार्केटमध्ये काय काय मच्छी आलेली आहे ती. तर मंडळी, आता ना आम्ही निघालोय. आईने पण सर्व पर्स वगैरे घेतलंय. बघूया आई मार्केटमध्ये जाऊन काय मच्छी आली ती. हो, बघते आता. पावसाळ्याची एक तर मच्छी भेटत नाही. मग भेटली व्यवस्थित कुठली फ्रेश तर घेऊ. जास्त फ्रेश नसते. बघूया कोणती फ्रेश असेल तीच घेऊया ना. हो. चला तर निघूया ना मग. हो, चला. चला आता आलोय बाहेर आपण मार्केटमध्ये जायला. आज वातावरण बघा, वरती ना सर्व ढगढग आले. ऊन जरा पडलाय, मगाशी सावली होती. चला, मार्केट जवळच आहे इथून. हा इकडे आमचं ना लोकल मार्केट आहे. सर्व वेगवेगळ्या गोष्टी मिळतात इकडे. हा बघा, इकडे पण बघा मच्छी सर्व लागले, बसले सर्व. बायका बघा केवढ्याला. 200ला पब्लिक, केवढी मोठी आहे 200चे 3 आहेत. खराब नाही निघायची माझ्याकडे. आणि मुशी मावशी कसे? मुशी 200ला एक, 200ला एक आहे. 200ला. आता मच्छी कमी आहे काय? पावसाची मच्छी कमी आहे, महाग पण मिळते. हा कसला मासा आहे मावशी? कोणता मासा आहे? गोडे मासे. गोड्या मासा कसा आहे हा? एक कसा? 100ला 4. 100ला 4 गोड्या मासाचे आहे. गोड्या पाण्याचं आहे मासा. 100ला 4 आहे. कसं आहे जवळ? 50ला. बांगडा 100ला तिथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बिलजे कैसे? 50ला. आणि शिंपल्या 50-50ला. पण ताजा दिसत नाही. बघूया. जवळही एवढा खास नाही ना, ताजा नाही. मच्छी ताजी नाही दिसत आहे. बघूया पुढे कुठे. हा, बघूया पुढे, बघूया काय आहे काय. हे बघा, इकडे पण ना सर्व सुकी मच्छी वगैरे आहे. सर्व बघा, मांदेली वगैरे, बारीक चेवणा वगैरे, कर्दी वगैरे. तर मंडळी, आता ना आम्ही घरी आलोय आणि जास्त म्हणजे ताजी मच्छी नव्हतीच ना मार्केटमध्ये. मच्छी नव्हती म्हणजे फ्रेश अशी. हा, बर्फातली. आता तुम्हाला पावसाळ्यात मच्छी कशी बर्फातलीच भेटणार. बरोबर. म्हणून ती आम्हाला नाही म्हणजे आवडली. हा, मग आम्ही ना इकडे बघा सुकी मच्छी घेऊन आलोय. तिकडे म्हणजे अशी विकत होते ना, ते काका होते. सुकी मच्छी छान होते तिथे. सुकी मच्छी होती ती, मग बोलली वाकट्या घेऊ दे. हा, तर इकडे बघताय आपण ना सर्व वाकट्या घेतलेल्या आहेत. ह्या म्हणजे ना अशा कटिंग करून आपण आणल्यात सर्व. ह्या अशा होत्या म्हणजे एकत्र जशा घेतल्या आम्ही. छोटे छोटे पीस मध्ये जे मोठे मोठे होते ना ते असे कटिंग करून घेतलेले आहेत. आणि याचाही काय करणार आहेस मग? मी आता सार करते वाकट्यांचा. याच्याने सुक्यामध्ये मग सुकी अंडी करणार आहे. हे बघा, इकडे ना अंडी पण घेतलेली आहेत. मग मस्त आपण ना अंडा मसाला करू आणि रस्स्यासाठी मस्त वाकट्यांचं झणझणीत सार. तर मंडळी, इकडे ना आता सर्व अंडी आपण उकडायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ना एक बटाटा सुद्धा टाकलाय. बटाटा आणि अंडा दोन्ही एकसाथच उकडायला ठेवलंय. 10 ते 15 मिनिटं लागतील उकडायला. तर मंडळी, इकडे ना आपल्याला अंडा सुका बनवण्यासाठी ही सर्व सामग्री लागणार आहे. याच्यामध्ये काय काय घेतलंय? मी इथे कांदा खोबरा वाटप करून घेतलेला आहे. सुका खोबरा म्हणजे अच्छा, आपला गोळा मसाला बोलतो तो घेतलेला इथे. अच्छा. इथे एक कांदा, एक टमाटर
आला लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि इथं तेजपत्त्याची 4 पानं घेतलेली आहे. तेल आपला गरम झालेलं आहे. आता फोडणी द्यायला घेते. 1 चमच राई घालून घेते. कांदा, तेजपत्ता, आला लसूणची पेस्ट, कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. आता टमाटर घालून घेते. टमाटर पण चांगला परतून घ्यायचा आहे. इकडे ना थोडा टाइम आपण झाकून ठेवला होता. झाकून ठेवला ना की मस्त म्हणजे लवकर सर्व परतावून होतो कांदा टोमॅटो वगैरे. मसाला घालून घेते. 2 चमच हळद, 1 चमच आपला वाटप केलेला मसाला घालून घेते. मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून घेते मिक्स करायला. तर इकडे ना पाणी घातल्याच्या नंतर हे बघा आपली पूर्ण ग्रेव्ही आता प्रॉपर रेडी झालेली आहे. एकदम भारी दिसते. कलर पण ना छान आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना हा एव्हरेजचा आपण 1 मसाला घालून घेतोय. 1 चमच घालायचा आहे. आणि हा इकडे ना चिकन मसाला सुद्धा आहे. हा पण अंड्यामध्ये ऍड करून घेतोय. 1 नंबर मस्त टेस्ट येते अंड्या सुक्याची. थोडासा ना आपल्याला ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं आहे. आणि चांगला ना एक कड येऊन द्यायचा. कड यायला चालू झालेला आहे. आता 1 चमच मीठ घालून घेते. तर इकडे ना सर्व अंडे उकडून झालेले आहे. तसे ना आपण 2 भागमध्ये डिवाइड करतोय त्यांना, म्हणजे मसाला वगैरे ना आतमध्ये व्यवस्थित लागतो सर्व. बटाटे सुद्धा इकडे उकडून झालेले आहेत. बटाट्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करायचे. इकडे ना पूर्ण ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. आता सर्व अंडे आणि बटाटे याच्यामध्ये घालून घेतोय. एक एक असा अंडा सोडायचा आहे वरच्यावर. जास्त पण ना मिक्स करायचं नाही, तो कुस्कुर होतो अंड्याचा. मग अशा अलगतच ठेवायचं आहे आणि नॉर्मल असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे अंडा सुकाच ना 1 नंबर होतो. आणि आपला कसा वाटप मसाला आपण कांदा खोबरा भाजून बनवलेला आहे ना, तो एकदम छान तयार होतो अंडा मसाला त्या वाटपाच्या मसाल्यामध्ये. आता ना व्यवस्थित पुन्हा आपल्याला थोडा टाइम शिजायला ठेवायचं याला. तर मंडळी इकडे ना सर्व वाकट्या आपण क्लीन करून धुवून घेतलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना थोडासा पाणी घालून आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत. म्हणजे ना त्या कशा मस्त अशा सॉफ्ट होतात. इकडे बघा कोणाला आहे, कालवल आहे आपल्या इकडे. इकडून तिकडून फिरत असतो पूर्ण आमच्या चाळीमध्ये. हे कालू कालू होय. कालूला वाकटी आणलाय खायला. घे खा. मच्छीचा वार असला की येतो नेहमी घरी. वास घेतोय पहिला, खात नाही. आता खाल. त्याला चेक करतो काय दिलंय खायला मला. मच्छी असली तर खाणार, नाही तर खाणार नाही. खाल्ले काय हे कालू? वाकटी खाल्लीस हा? तर इकडे ना आता आपण बघ्यांचा रस्सा बनवायला घेतोय. तेल तापलेलं आहे, फोडणी द्यायला घेतोय. त्याला इकडे लसूण घालून घेतले, कांदा, कढीपत्ता, याच्यामध्ये टोमॅटो ऍड करून घेतोय. त्याच्यामध्ये मसाला ऍड करून घेतोय. 2 चमच आपल्याला मसाला ऍड करायचा आहे. 1 चमच हळद. हा इकडे आपला वाटप केलेला मसाला आहे कांदा खोबरा भाजून, तो ऍड केलाय. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय. त्याच्यामध्ये ना सर्व आता ह्या बघ्या ऍड करून घेतोय. एक इकडे ना बटाटा सुद्धा आपण कटिंग करून घेतलंय, तो पण ऍड करून घ्यायचा. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय. रस्स्यासाठी ना याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचंय. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर इकडे ना आता शेवटी याच्यामध्ये मीठ घालून घेतोय. तर इकडे ना आपल्या रस्स्याला मस्त कळालेलं आहे. ह्याच्यामध्ये ना आता हे सर्व आमसूल घालून घेतोय. मस्त आपला रस्सा जरा आंबट होईल.
तर मंडळी इकडे बघताय आपला अंडा मसाला मस्त रेडी झालेला आहे. तुम्हाला दाखवतो आतमधून. हा बघा, एक नंबर ग्रेव्ही पण ना एकदम भारी रेडी झाली. कोथिंबीर वगैरे ऍड करून घेतले आणि ग्रेव्ही बघा मस्त, कलर सुद्धा ना छान आलेला आहे, एकदम रसरशीत आहे. आणि इकडे ना हा आपण बग्यांचा रस्सा सुद्धा बनवलेला आहे. हा बघा आतमधून मस्त बग्या वगैरे ना शिजल्यात चांगलं. आंबट होण्यासाठी याच्यामध्ये आमसूल पण घातली होती. भारी दोन्ही रेडी झाले. तर इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे थाळी रेडी केले. इकडे मस्तपैकी अंडा मसाला आहे, इकडे बग्यांचा सार आहे आणि इकडे भाकरी घेतले. तर इकडे ना आता सर्वजण जेवायलाच बसलेले आहे. दादा इकडे, आई आहे, पप्पा आहेत. हे कशी झाली टेस्ट? मस्त, या जेवायला. हा पप्पा, कसा आहे अंडा मसाला? मस्त एकदम छान ना. तुम्हाला टेस्ट करून सांगतो की कशा प्रकारे अंडा मसाला झाला. मस्त ना, ग्रेव्ही एकदम भारी दिसते बघा. हा बघा, भारी एकदम दिसतोय. तर आता टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशा प्रकारे झालेले आहे ते. एक नंबर झालेला आहे, भारी टेस्ट येते एकदम ना. ग्रेव्हीच एक नंबर झाले, सुक्यामध्ये जबरदस्त अंडा मसाला लागतो. इकडे रस्सा पण आहे, तुम्हाला रस्सा पण टेस्ट करून सांगतो. मस्त एकदम झणझणीत झालेला आहे आणि याच्यामध्ये आमसूल पण टाकले ना, हलकासा आंबटपणा येतो. एक नंबर रसा पण झालेला आहे. तर मंडळी फायनली आता जेवण खावण झालेलं आहे. आज आपण अंडा मसाला केला आणि रस्स्यासाठी ना आईने वाकटींचा मस्त छान असा रस्सा तयार केला होता आणि मस्त बेस्ट झाला. ऍक्च्युली आज आपण गेलो होतो मच्छी मार्केटमध्ये, पण तिकडे मच्छी होती पण अशी ना फ्रेश मच्छी दिसत नव्हती. त्याच्यामुळे बोललं नको, चांगली नाही तर मच्छी कशाला घ्यायची. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.